दिवसातच सांगलीमध्ये उद्योजक झालेल्या सभेसाठी चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेसाठी मिरेनला मोठी सभा आहे। परवा नेहरू सेंटरला रात्री 11 वाजेपर्यंत माननीय शरद पवार, मी स्वतः, काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, वेणुगोपालजी, मुकुल वासनिकजी, अशोक गेहलोतजी, रमेश चंचला, बाळासाहेब थोरात होते आणि त्याच्यामध्ये फायनल जो कागद तयार झाला त्याच्यामध्ये रामटेकची जागा ही काँग्रेसला देण्याचं निश्चित झालं। ही चर्चा संपली होती। कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील। कोल्हापूर ही आमची सिटिंग जागा होती आणि सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे। तसं आता प्रत्यक्षपणे पण अप्रत्यक्षपणे, आणि मला वाटतं 2 दिवसातच सांगलीमध्ये उद्योजक झालेल्या सभेसाठी चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेसाठी मिरेनला मोठी सभा आहे, तिथे चाललेलं आहे। आता पुन्हा पुन्हा बैठका होणार नाहीत तेव्हा स्पष्ट होईल। आज मी आणि उद्धवजी दौऱ्यावर आहोत, आल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन 3 पक्ष या जागा होत्या। पूर्वी आता कोण काय म्हणत असेल त्याला, कोल्हापूरची जागा छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना द्यायचं ठरल्यामुळे महाविकास आघाडी ती काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना गेल्यावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगलीतली जागा घेतली। हातकलंगडे आमच्याकडे आहेत बाजूला, राजू शेट्टी यांच्याशी त्या संदर्भात आमच्याशी चर्चा सुरू आहे। प्रकाश आंबेडकरचा शेवटी काय एकंदरीत 4 जागा, प्रकाश आंबेडकरांच्याशी काँग्रेस पक्ष चर्चा करतोय, इतर काही आमचे प्रमुख नेते चर्चा करत आहेत। बाळासाहेब आंबेडकर हे काल सभेला आले होते, ही सकारात्मक गोष्ट। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।